की कसं होईल, काय होईल, आपल्याबरोबरचे कलाकार कसे असतील. नावाप्रमाणेच आम्ही आधी अनोळखी होतो. त्यामुळे आम्ही दोघी एकमेकांची स्पेस खूप रिस्पेक्ट करतो आणि आय थिंक ते जास्त महत्त्वाचं. गेल्या जन्मी मी रिक्षावालीच होती बहुतेक. पण सुरुवातीला वाटलं ठीक आहे चल खाऊ खाऊ, एका पॉईंटला शेवट माझ्या ते जरा अंगावर आलं होतं राहताना मला. जेव्हा गणपती घरी यायचा ना, तेव्हा अख्ख्या आमचा जो तिसरा माळा होता, आमच्या माळ्यावर फक्त आमच्या घरी गणपती यायचा. त्यामुळे असं काहीतरी खूप स्पेशल वाटायचं की आपण काहीतरी स्पेशल आहे. अनोळखी तो काय सोबती नाही झाला. नमस्कार, कलाकट्टामध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सन मराठी वाहिनी एक नवी मालिका आपल्या भेटीला घेऊन येत आहे, तू अनोळखी तरी सोबती. आणि त्याच निमित्त माझ्यासोबत आहे अर्पिता आणि समीर, म्हणजेच आपले लाडके कलाकार योगिता चव्हाण आणि अंबर. खूप खूप स्वागत आहे. कसे आहात? थँक्यू सो मच. आम्ही छान, मस्त, मजेत. कसं आहेस? मी मस्त मजेत. आणि नवीन मालिका येते आहे, त्यामुळे सगळ्यात आधी एक्साइटमेंट आहे, नर्वसनेस आहे, काय आहे नक्की? पहिल्या दिवशी खूप नर्वसनेस होता, कारण पहिला दिवस आणि नवीन पात्र, नवीन सिरियल, सो सगळ्यांच्याच मनात थोडीशी धाकधूक असते. पण नंतर जरा कम्फर्टेबल होतो आणि आता खूप एक्साइटमेंट आहे. खूप छान असा कार्यक्रम झाला आणि आता लवकरच काही दिवसांनी म्हणजे 5 जानेवारीपासून आमचं टेलिकास्ट सुरू होईल. सो काय कसं वाटते प्रेक्षकांना, त्यासाठी भयंकर एक्साइटमेंट आहे. मी पण खूप एक्सायटेड आहे. आधी सुरुवातीला नर्वस होतो आणि ते कुठलंही प्रोजेक्ट चालू होताना आपण नर्वस असतोच की कसं होईल, काय होईल, आपल्याबरोबरचे कलाकार कसे असतील. पण थँकफुली सगळे कलाकार चांगले आहेत, गोष्ट चांगली आहे. आम्हाला प्रोडक्शन हाऊसचा चॅनलकडनं सपोर्ट पण आहे तसा. आणि आता जसे जसे सीन येत आहेत तसं गोष्ट आम्हालाही हळूहळू उलगडत चालली आहे. त्यामुळं एक्साइटमेंट वाढत चालली की बाबा आता पुढे काय होणार आहे, पुढे कसं होणार आहे, हे कसे काय इक्वेशन्स असणार आहेत, कोणाचे काय. सो आहे, मजा येते आता. नक्कीच. आणि तू म्हणाला तसं की कलाकार कोण असणार आहे, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो, कारण मालिकेचं शूटिंग हे बरेच तास चालतं आणि दररोज चालतं. तर जेव्हा तुम्हाला कळलं की आपण एकमेकांच्या अपोजिट आहोत, आपणच लीड आहोत, आधी ओळख होती की इथेच ओळख झाली आणि कळलं, तेव्हा काय रिॲक्शन? नाही, आमची ओळख नव्हती आधी. आम्ही पहिल्यांदा ॲक्च्युली ऑडिशन शूट करताना कपल्स केले होते, कपलची ऑडिशन शूट केली होती आणि त्यावेळेला मला योगिताबरोबर सीन करायचा होता. सो तेव्हा आमची ओळख झाली होती आणि मग ते त्याच्यानंतर संपलं ऑडिशन झाल्यावर. पण मग जेव्हा नंतर कळालं की सिलेक्ट झालो आहे, माझ्या अपोजिट ही आहे, त्यावेळेला असं वाटलं की हां चांगलं आहे, कारण ऑडिशनच्या वेळेला माहिती होतं. आणि मग इथे आल्यावर भेट झाली आमची आणि मग झाली मैत्री. काय झाली मैत्री योगिता? हो, नावाप्रमाणेच आम्ही आधी अनोळखी होतो आणि आता मालिकेच्या निमित्ताने आम्ही सोबती आहोत. जसं तो म्हणाला की ऑडिशनला आम्ही भेटलो होतो आणि ते पेअर त्यांनी बनवलं. आम्ही तेव्हा ऑडिशन दिली आणि मग आलो आपापल्या घरी. आणि तेव्हा कळलं की अंबर आहे. तर आम्ही ओळखत नव्हतो आधी एकमेकांना, म्हणजे माहीत होतं पण तसं काम कधी एकत्र केलं नव्हतं, पण ऐकून होतं की तो चांगला कलाकार आहे. त्यामुळे आय वॉज हॅपी की चला छान टीम बनते आहे आणि मजा येणार आहे. पण पहिल्या भेटीत आपण काहीतरी विचार करतो समोरच्याबद्दल आणि नंतर आता तुम्ही शूट करतायत, तुम्ही म्हणतायत मैत्रीसुद्धा झाली, विचार केलेला काही वेगळा निघाला, असं काही झालं एकमेकांबद्दल? नाही, मी तसा काही विचार नव्हता केला, कारण पहिलं आता खूप जसं म्हणले पहिल्या दिवशी खूप दडपण असतं, आपापल्या कॅरेक्टरचं खूप वेगळं दडपण असतं. त्यात ते दडपण मला तरी नव्हतं असं. आणि त्या दिवशी पहिली ओळख झाली होती, त्यामुळे तो कम्फर्ट झोन हळूहळू आला. आणि शेवटी काय ना, आमचं जे कॅरेक्टर्स आहेत ना ते सुद्धा तसे आहेत. तोही खूप रिझर्वड आहे, मीही खूप रिझर्वड आहे, म्हणजे मी पर्सनली. त्यामुळे आय थिंक आमचं छान जमतं. आमच्यापैकी कोणी जसं खूप बोलतं आणि ऑपोजिट्स नाही होत आम्ही, म्हणजे पर्सनली सुद्धा स्वभावामध्ये आम्ही खूप असे ऑपोजिट नाही आहोत. बऱ्यापैकी आम्ही दोघेही रिझर्वड आहोत. त्यामुळे आम्ही दोघेही एकमेकांची स्पेस खूप रिस्पेक्ट करतो आणि आय थिंक ते जास्त महत्त्वाचं आहे. योगिता म्हणाली तसं की आम्ही सुरुवातीला तसे ओळखत नव्हतो, पण जेव्हा भेट झाली तेव्हा मलाही कुठेतरी असं वाटलं की हां, ही आपल्या स्वभावाची आहे, की ही रिझर्वड आहे आणि जिथे बोलायचे तिथेच बोलते. सो मग सीनच्या वेळेला ते हळूहळू कन्वर्ट व्हायला लागलं, ते बोलणं आणि तो रॅपो हळूहळू सीनमध्ये व्हायला लागला. आणि मग नंतर तो रॅपो आपोआप ऑफ स्क्रीन पण जातो आपला, की मग आम्ही हळूहळू बोलायला लागलो गोष्टींबद्दल. सो आता ते हळूहळू डेव्हलप होईल. आणि योगिता रिक्षा लकी चार्म आहे की रिक्षा पाठच सोडत नाही आहे? कारण पहिली मालिका रिक्षा जितकी तू गाजली होती तितकी तुझी रिक्षा गाजली होती. आजही तू पत्रकार परिषदेत रिक्षातून एंट्री घेतली आहे. हो, देव करो आणि रिक्षा माझ्यासाठी लकी ठरो, आम्हाला सगळ्यांसाठी लकी ठरो आणि त्याहून मोठा जावा हा शो.
सो तेच आहे की असेल काहीतरी. गेल्या जन्मी मी रिक्षावालीच होती बहुतेक की सतत माझ्या आयुष्यात ती येते. पण काही नाही, छान आहे. व्हेरी ग्रेटफुल की अशी एंट्री झाली आणि लोकांनी त्याही मालिकेला प्रेम दिलं होतं आणि मला खात्री आहे याही मालिकेला तितकंच प्रेम देतील. त्यात रिक्षा होती, यात मी डबेवाली आहे डबे पोचवते मी रिक्षातून, चालत नाही आहे. पण खूप सुंदर कॅरेक्टर माझ्या नशिबात आलं आहे आणि मी खूप एक्सायटेड आहे ते लोकांपर्यंत पोचवण्यासाठी. आणि अंबर, मावा केक खाताना दिसलायस प्रोमोमध्ये. किती केक खाल्लेत साधारणतः सीनचा? मी त्या दिवशी 15 ते 16 मावा केक खाल्ले होते आणि मला अजिबात गोड आवडत नाही, मी गोड खातच नाही. पण सुरुवातीला वाटलं ठीक आहे चल खाऊ. एका पॉईंटला शेवट माझ्या ते जरा अंगावर आलं होतं मावा केक. मग मी सांगितलं की आता मी इथून पुढे मावा केक नाही खाणार आणि मला नाही वाटत पुढच्या वर्षभर मी मावा केक खाईन. आणि इथे जर मावा केक बनत राहणार आहे ना. हां हो, तेवढं चीट करू शकतो मी. तेवढा अभिनय करेल तो. पण तू म्हणालीस तसं की तू चाळीत राहिली आहेस, वाढली आहेस आणि आता आपण चाळीत राहत नाही. त्यामुळे आपण जेव्हा कुठलेही सण वगैरे येतात तेव्हा पहिली आठवण आपल्याला चाळीची येते ना योगिता? हो, आणि माझ्या तिथल्याच आहेत आठवणी ॲक्च्युली. म्हणजे आमच्या घरी गणपती येतो, पण तेव्हा चाळीत राहताना जेव्हा गणपती घरी यायचा ना, तेव्हा अख्ख्या आमचा जो 3रा माळा होता, आमच्या माळ्यावर फक्त आमच्या घरी गणपती यायचा. त्यामुळे असं काहीतरी खूप स्पेशल वाटायचं की आपण काहीतरी स्पेशल आहे. सो खूप आठवणी आहेत. गॅलरीत जाऊन उभं राहायचं, कारण सार्वजनिक गणपती यायला सुरुवात व्हायची संध्याकाळी 7 वाजता. मग तिथे उभं राहायला भांडणं, अशी इतक्या छोट्या छोट्या आठवणी, इतक्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत जे आता नाही मिळत आपल्याला. फ्लॅट सिस्टममध्ये ते नाही मिळत ते सगळं करायला. त्या गमती जमती आता नाहीच आहेत. आरामात सगळे आपापल्या बाल्कनीमध्ये बसून गणपती बघतात. तिथे ती भांडणं जी व्हायची ना, की मी पुढे मी मागे, ती भांडणं आता होत नाहीत. पण ते खऱ्या आयुष्यात नाही, पण ते इथे करायला मिळेल मला. आणि त्या सगळ्या आठवणी, त्या सगळ्याचा उपयोग मी इथे करेन. आणि जसं मी बघताय की सेट इतका छान त्यांनी बनवलाय की इथे आल्यावरच छान वाटतं ना. डिटेलिंग आहे की पाईप सुद्धा. हो, म्हणजे खिडक्या, पाईप, तो नळावरची ती टाईल, तिथपासून डिटेलिंग आहे. आणि हे बघितल्यावर आपल्याला अजून छान वाटते की अरे इतक्या छोट्या छोट्या गोष्टीचं डिटेलिंग केलं गेलं आहे की मग ते कॅरेक्टर आणि मग तो शोही मग तितका चांगला वर्क होतो, तेवढं करायलाही मजा येते. आणि प्रोमो सोशल मीडियावर 1 मिलियन अप गेला आहे. फार रिॲक्शन्स तुम्हाला तर सोशल मीडियावर आले आहेत, पण समोरून असं कोणी सगळ्यात पहिली रिॲक्शन खूप बेस्ट कॉम्प्लिमेंट दिली आहे या प्रोमोसाठी, या भूमिकेसाठी? मला तर शिवानीने दिली, कारण तिला फारच आवडला प्रोमो. तिला सेकंड प्रोमो जास्त आवडला आणि ती म्हणली की प्रोमोमध्ये सिम्प्लिसिटी आहे आणि ती जास्त भावती आहे. कारण आजकाल जसे प्रोमोज येतात किंवा ज्या पद्धतीनं त्याच्यामध्ये ड्रामा असतो तसं नाही आहे. ही एक लवेबल गोष्ट वाटते, 2 माणसांची जी एकसारखी आहेत, रिझर्वड आहेत आणि ती एक्साइटमेंट दिसते की बाबा आता यांचा प्रवास काय असणार आहे पुढे. सो तिला खूप आवडला होता प्रोमो आणि ती माझी फर्स्ट रिॲक्शन होती. आणि त्याच्यानंतर आईबाबांनी दिली. योगिता? रिॲक्शन तर मला म्हणजे तेच फ्रेंड्स अँड फॅमिलीचीच रिॲक्शन आहे की खूप वेगळं काहीतरी बघायला मिळतं आहे. जी आपण बोलतो एक साधी सिम्पल लव्ह स्टोरी, जे आजकाल म्हणजे बऱ्याच लव्ह स्टोरीज येतात, पण जी सिम्प्लिसिटी, जी प्युरिटी दिसते ती लोकांना खूप आवडते. लुक्स लोकांना खूप आवडत आहेत. सो तेच माझ्या फ्रेंड्स अँड फॅमिलीचंच रिॲक्शन होते की खूप गोड दिसतेस तू त्यात आणि खूप छान झालं आहे प्रोमो. नक्कीच. आणि मालिकेचं नाव आहे तू अनोळखी तरी सोबती. म्हणजे आपले पार्टनर तर आधी अनोळखीच असतात ऑब्व्हियसली, पण असं कोणी आहे आयुष्यात की एखादी अनोळखी व्यक्ती फटकन आली आहे, आपल्यासाठी काहीतरी करून गेली आहे, असं कधी घडलं आहे? मला आठवायला लागेल. तुम्हालाही आठवावं लागेल. मी म्हणजे फारच रॅन्डम किस्सा आहे हा, पण एकदा ट्रॅफिकमध्ये अडकले होते मी आणि ना असं दिसतंय मला की हा सिग्नल आहे. अर्धा तास झाला होता मी अडकले होते आणि इथून पुढे सगळं मोकळं आहे. लिटरली एक अनोळखी माणूस, त्याने आधी बाजूच्या गाडी होती, त्याने कोपऱ्यातून अशी गाडी काढली आणि गेला. आणि मग झाली का रे हा गेला, मला काढता नाही येणार इथून गाडी. तो माणूस रिटर्न आला, त्याने माझी गाडी काढून दिली आणि मग अशा पद्धतीने त्याने ते क्रॉस केलं आणि पुढे काही ट्रॅफिक नव्हतं. आणि त्या एका 100 मीटरच्या रस्त्यासाठी मी अडकले होते. लिटरली अनोळखी, तो काय सोबती नाही झाला, पण लिटरली कधी कधी अनोळखी माणसं कशी तुम्हाला मदत करून जातात, त्याचा तो एक किस्सा होता. आणि मी त्याला म्हटलं देवासारखे धावून आलात तुम्ही आज, पण असं कोणी करत नाही आजकाल कोणासाठी, पण त्यांनी ते केलं. आणि मी नवीन नवीन गाडी शिकले होते, त्यामुळे मला तिथून जमलं नसतं अगदीच कोपऱ्यातून गाडी काढायला. सो या माझे हॉटेल मॅनेजमेंट करत असताना एका मुलाला मी ड्रॉप करायचो रोज, म्हणजे माझ्याबरोबर घेऊन जायचो. सुरुवातीला आमची ओळख नव्हती आणि एक दिवस मला तो असंच
दिसला मी ज्या रोडवरनं जात, म्हटलं अरे तू काय इथे काय करतो? म्हटलं अरे मी इथेच राहतो. म्हटलं चल, म्हणून मग मी त्याला कॉलेजमध्ये, मग त्याच्यानंतर पुढचे 3 वर्ष आमचं ते रुटीन झालं आणि नंतर पुढे जाऊन त्याने मला असाइनमेंट्स कंप्लीट करायला खूप मदत केली आणि आता तो माझा खूप चांगला मित्र आहे. त्यामुळे हे अनोळखी सोबती झालंय. तर आता तर मालिका सुरू होते आहे, आम्ही पुन्हा पुन्हा सेटवर येऊ आणि जशी जशी तुमची मालिका सुरू होईल आम्हाला अनेक किस्से ऐकायला मिळतील. आता निरोप घेते. थँक्यू सो मच. Thank you. प्रेक्षकांना तुम्ही जाता जाता काय सांगा? प्रेक्षकांना एवढंच सांगेन की खूप प्रेम दिलं आहे आजपर्यंत तुम्ही, त्यासाठी आम्ही खूप आभारी आहोत तुमचे. आणि इतकंच प्रेम आमच्या या मालिकेला सुद्धा द्या. 5 जानेवारीपासून संध्याकाळी 9 वाजता सन मराठीवर येते आणि आम्ही खूप सगळ्यांनी खूप मेहनतीने आणि खूप प्रेमाने हा शो बनवला आहे आणि ते प्रेम तुमच्यापर्यंत पोहोचवायचं इतकंच इंटेन्शन आहे. त्यामुळे नक्की बघा आणि तुमचे जे काही रिॲक्शन्स असतील ते आमच्यापर्यंत येऊ द्यात. सेम. Same. थँक्यू Copy सो paste. मच. ऑल द बेस्ट. Thank you. थँक्यू.